विकसित भारतासाठी 2047ची वाट न पाहता आता सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी धोरणं राबवावीत. नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांनी केली सूचना. भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका मांडण्यासाठी बैजयंत पांडा, शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांच्या 3 शिष्टमंडळं परदेशी रवाना. भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मानले जर्मनीचे आभार. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारत प्रत्येक वेळी उत्तर देईल. दहशतवादी आणि नागरिक यांच्यात फरक न करणाऱ्या देशाला नागरिकांच्या संरक्षणाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संयुक्त राष्ट्रात भारताची पाकिस्तानवर टीका. जगभरात दहशतवादाविरुद्ध भारत आपला आवाज बुलंद करत असताना राहुल गांधी यांची परराष्ट्र धोरणावरची टीका दुर्दैवी. भाजपाचा आरोप. आरबीआयकडून भारत सरकारला तब्बल अतिरिक्त 2,68,000 कोटी रुपयांचा लाभांश मंजूर. वित्तीय तूट जीडीपीच्या 4.2%वर. जम्मू काश्मीर इथं दहशतवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान शहीद झालेले जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अकोले तालुक्यातल्या मूळगावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर. शुभमन गिल कसोटी संघाचा कर्णधार तर ऋषभ पंतकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळात दाखल. नेहमीच्या तारखेपेक्षा 8 दिवस अगोदरच आगमन.